नमस्कार. श्रावण महिना म्हणजे सणांची आणि परंपरांची सुंदर सुरुवात आणि यातलाच पहिलाच महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी आपण काही तळत नाही किंवा चुलीवर तवा ठेवत नाही. ही आपली परंपरा आहे. मग अशा वेळी नैवेद्यासाठी काय बरं बनवायचं जे चविष्ट पण असेल आणि परंपरेला धरून सुद्धा? याच प्रश्नाचं उत्तर आहे लुसलुशीत वाफेवर उकडलेले आणि गोड खोबऱ्याच्या गोड सारणाने भरलेले आपले पारंपरिक कानवले किंवा उकडीच्या करंजा. ही परिपूर्ण कृती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, अशाच पारंपरिक रेसिपीज तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचाव्यात यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. सारण बनवण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तूप गरम करून त्यामध्ये अर्धा वाटी ओला नारळ घालायचा आहे. हा खिसून घेतलेला आहे. ओलं खोबरं तुपामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये अर्धा वाटी किसलेलं गूळ घालायचे आणि हे छान खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. गूळ व्यवस्थित खोबऱ्यामध्ये वितळलेला आहे आणि ओलं खोबरंही छान परतून झालेलं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स घालायचे आणि थोडीशी वेलची पावडर घालायची आणि आता हे सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे पहा, उकडीच्या करंजा किंवा कानवले बनवण्यासाठी आपलं सारण तयार झालेलं आहे. आता तांदळाच्या पिठाची उकड काढून घेऊया. त्यासाठी अर्धा वाटी पाणी, अर्धा वाटी दूध हे आता उकळत ठेवायचं आहे. यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचे. त्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि आता उकळल्यावर लगेचच आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचे आणि हे लगेचच मिक्स करून घ्यायचे. बारीक गॅसवर झाकण ठेवून हे अगदी 2 मिनिट शिजवून घ्यायचे. 2 मिनिटं झाल्यानंतर हे पीठ ताटात घेऊन असं पावभाजीच्या स्मॅशरने छान असं एकत्रित करून घ्यायचे आणि आता हे छान मळून घ्यायचे. पिठाची उकड काढताना मी यामध्ये दूध आणि तूप घातलंय. त्याने करंजाची जी पारी असते त्याला खूप छान स्वाद येतो. हे पहा, अशा प्रकारे हे उकड काढलेलं तांदळाचं पीठ मी छान मऊ मळून घेतलेलं आहे. आता छोटासा पिठाचा गोळा घेऊन आपल्याला तो पिठावर असा लाटून घ्यायचा आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशी आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे. यानंतर सर्व करंजा एका शेपच्या होण्यासाठी मी एका वाटीच्या साहाय्याने ही पारी अशी कट करून घेते. यामध्ये आता इथे थोडंसं मध्यभागी सारण ठेवायचंय आणि ही पारी अशी फोल्ड करून घ्यायची आणि साईडला असं व्यवस्थित आपल्याला दुमडून घ्यायचंय. हे पहा, आणि आता याला मुरड घालायची आहे. इथे थोडंसं असं प्रेस करून ह्याला आतमध्ये असं फोल्ड करायचंय. प्रेस करायचंय आणि फोल्ड करायची. हे बघा, प्रेस करायचंय आणि फोल्ड करायचंय. हे पहा, अशा पद्धतीने ही करंजी मी तयार करून घेतलेली आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी सर्व करंजा ह्या बनवून घेतल्यात. आता या स्टीम करायच्यात. एका टोपात पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि त्यावर ही करंजाची चाळण ठेवत आहे स्टीम करण्यासाठी. आता यावर झाकण ठेवून या करंजा 10 ते 15 मिनिटं स्टीम करून घ्यायच्यात. 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि नागपंचमीच्या नैवेद्यासाठी उकडीच्या करंजा किंवा कानवले तयार झालेले आहेत. तर या नागपंचमीला परंपरेला साजेसा हा नैवेद्य नक्की करून बघा. आणि ही पारंपरिक रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि घरी बनवून कशी झाली ते कमेंटमध्ये आवर्जून सांगा. आणि अशाच श्रावण संदर्भातील खास रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद.